श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आपलं तेज वाढवण्यासाठी आपल्या प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगवेगळी असते। कुणाचा रंग गोरा असतो, सावळा असतो, कोणी काळं असतं। तुम्ही कसे दिसता याला महत्त्व असतं। पण तुमचा रंग कोणत्याही प्रकारचा असून दे, पण तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं जर तेज असेल ना, तर सगळी दुनिया तुमच्याकडे येते। तुमच्या वागण्यामध्ये जर पॉझिटिव्हपणा असेल तर तो पॉझिटिव्हपणा तुमच्या कामातही दिसून येतो। आणि जर आपल्याकडचं वातावरण हे पॉझिटिव्ह असेल तर आपली कामंसुद्धा पटापट होतात आणि प्रत्येक गोष्ट ही वेळेनुसार पूर्ण होते। निगेटिव्ह माणसं नेहमी निगेटिव्हिटीमध्ये राहतात आणि त्यांची कोणतीही कामं होत नाहीत। तर पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय केलं पाहिजे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक असा उपाय सांगणार आहे ज्यानेकरून आपलं तेज हे अजून वाढेल। प्रत्येक व्यक्ती वयानुसार प्रत्येक व्यक्तीचं तेज हे कमी कमी होत जातं। म्हणजे स्किन, त्वचा किंवा कोणतीही गोष्ट ही परमनंट नाही आहे। आपलं जसं वय होणार त्या पद्धतीने आपलं एज होणार त्या पद्धतीने त्वचा ही बदलत जाते, एनर्जीसुद्धा बदलत जाते। पण ते कायम ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न मात्र नक्की करायचे आहेत। जर आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे तर काय करायचं, एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते। मागील 2-3 व्हिडिओमध्ये सुद्धा मी हा उपाय सांगितलेला आहे। काय करायचं आहे, इलायची, वेलची, हिरव्या रंगाची इलायची म्हणा, वेलची म्हणा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते। आणि इलायची ही माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे, कारण तिचा रंग हिरवा आहे। हिरवा रंग हा प्रॉस्पेरिटीचं प्रतीक मानलं जातं। तर काय करायचं, ही वेलची जी आहे, इलायची जी आहे ती एकच घ्यायची आहे। रोज तुम्हाला ती रात्री पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि त्याचबरोबर 2 खडी साखरेचे तुकडे हे तुम्ही भिजत ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी तुम्ही ते प्या। याच्याने तुमच्या त्वचेवरील, स्किनवरील ग्लो वाढेल, म्हणजे तुमचं तेज वाढेल। आणि हा उपाय तुम्हाला 40 दिवस करायचा आहे। त्याचा बेनिफिट तुम्हाला 100% होईल। फक्त स्किनसाठी नाही तर पूर्ण ओरा क्लीन होण्यासाठी याचा उपाय होतो। माता लक्ष्मी तर प्रसन्न होईलच, पण त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूची निगेटिव्हिटी, तुमच्यामधली निगेटिव्हिटी दूर होईल आणि एक प्रकारचा फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल। करून बघा, 40 दिवसाच्या आतमध्ये फरक नक्की जाणवेल। आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।